Amen. Hallelujah. Okay, come on. Hallelujah. All right. We can do better in this hall. या हॉलमध्ये अजून चांगलं आपण करू शकतो. Amen. ओके, सो मी तुम्हाला माहिती आहे की ह्या काही दिवसांमध्ये आपण 5 पदरी देवाचे आदेश, 5 पदरी देवाचे आशीर्वादाचे कृत्य याच्याविषयी आपण बघत आहोत. द 5-fold ॲक्ट्स ऑफ गॉड, द ॲक्ट्स ऑफ ब्लेसिंग, द कमांड्स ऑफ ब्लेसिंग आपण त्याच्याविषयी बघत आहोत. आय वॉन्ट टू टच द लास्ट 2 पोर्शन्स टुडे. आज मी त्या 5 पदरी आशीर्वादांपैकी जे 2 शेवटचे आहेत, जिथं म्हटलेलं आहे समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यावर सत्ता चालवा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. सत्ता चालवा आणि सत्तेखाली आणा. सबड्यू अँड हॅव डोमिनियन याच्याविषयी आज मी थोडंसं बोलेन आणि मग ह्या सिरीजला मी आज समाप्ती आणेन. आर यू रेडी फॉर दिस? आमेन. माझी इच्छा आहे की आपण माझ्यापासून आज इथं उपस्थित मला ऐकणारे सर्व लोक यांनी आजपासून आपल्या जीवनामध्ये थोडासा एक बदल घडवून आणावा. बदल घडवून आणावा. ओके, लाईक आम्ही साक्ष, आज दोन्ही साक्षी आम्ही ऐकल्या आणि दोन्ही साक्ष चांगले आहेत. येस, नो, दोन्ही साक्षी चांगली आहेत. कारण परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे. परमेश्वर आम्हाला देतो, मागण्याच्या अगोदर तो देतो, अपेक्षेच्या पलीकडे जाऊन जास्त आम्हाला तो देणारा परमेश्वर आहे. परंतु त्याची इच्छा देखील ही आहे की आम्ही आमची अवस्था देखील बदलावी, की आम्ही आमची मनस्थिती देखील बदलावी. आणि ती कशी बदलणार? ज्या वेळेला आम्ही वचनावरती विश्वास ठेवायला लागू, वचन आम्ही समजायला लागू. जेवढं वचन समजेल तेवढी आमची मनस्थिती बदलणार. जेवढं वचन समजेल तेवढे आमचे विचार बदलणार. जेवढं वचन समजेल त्यावेळेला इथून पुढे सारखी परिस्थिती आल्यानंतर आम्ही त्याला सामोरे कसं जाणार याच्यामधला बदलाव मग त्यावेळेला आम्हाला घडणार. आमेन. यामुळे संडे टू संडे फक्त वर्शिप नाही आहे. संडे टू संडे वर्शिप झाल्यानंतर वचन देखील असतं, संदेश देखील आहे. हालेलुया. असं नाही की प्रचारकांना कुठे जागा मिळत नाही प्रचार करण्यासाठी म्हणून रविवारी भेटलं आणि आहेत लोक चर्चमधले म्हणून उभे राहा आणि संदेश द्या. हॅलो, वचनाला महत्त्व आहे या पृथ्वी तलावरती जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत. आमेन. कारण आम्ही असे प्राणी आहोत, आम्हाला वाढत जायचं आहे, आम्हाला शिकत जायचं आहे, आम्हाला कालपेक्षा आज उत्तम होत जायचं आहे, आजपेक्षा उद्या आम्हाला उत्तम होत जायचं आहे. म्हणून दर रविवारी आम्ही येतो, आम्ही आराधना पण करतो आणि त्याच्यानंतर वचनातून पण आम्ही ऐकतो आणि शिकतो. आमेन. हालेलुया. तर माझी इच्छा आहे की आजचं हे वचन तुम्ही विशेष करून आतमध्ये अवगत करावं, ज्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये बदल घडेल. लेख हा मला म्हणाला, मी ट्रेनमध्ये बसलो, तुझं काय चुकलं नाही बरं का, की हा मला म्हणाला की मी देवा असं का देवा. आजपासून माझी इच्छा आहे आम्ही हे बदलावं. देवा माझ्याबरोबर असं घडणार आहे. प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे, लक्षात ठेवा. पण प्रार्थनेच्या उत्तराच्या अगोदर आमची वृत्ती बदलणं गरजेचं आहे. परिस्थितीच्या प्रत्येत आमची वृत्ती बदलणं गरजेचं आहे. ते माझ्यापर्यंत आजपर्यंत का आलं नाही, ते येणारच आहे, ते मिळणारच आहे, ती जागा विकली जाणारच आहे. हालेलुया. आमचा परमेश्वर शिक्षा करणारा परमेश्वर नाही आहे आंटी. याचा अर्थ असा नाही की चला आज पास्टर म्हणले शिक्षा नाही करायचं म्हणून आम्ही काय पण करतो. आमचा परमेश्वर शिक्षा देण्याच्या ऐवजी योग्य वृत्ती ठेवल्यामुळे अधिक आशीर्वादित करणारा तो आमचा परमेश्वर आहे. समजायला लागले का तुम्हाला? तर माझी इच्छा आहे की आमची जी ही मंडळी आहे अशा एका वृत्तीमध्ये आम्ही परिवर्तित व्हावं, अशा एका विचारसरणीमध्ये यावं की आम्ही बिचारे आहोत परमेश्वरा म्हणून तो आम्हाला आशीर्वाद दे, याच्या ऐवजी आम्हाला अधिकार आहे आणि आमचा देव आम्हाला पुरवू शकतो म्हणून आम्हाला मिळणार आहे, या वृत्तीमध्ये मंडळीने यावं. हालेलुया. हालेलुया. अशा प्रार्थनेच्या उत्तराला अधिक जास्त साजरा केलं जाऊ शकतं. आमेन. हालेलुया. म्हणून त्या प्रकारच्या ख्रिस्ती जीवनामधून आम्ही बाहेर येण्याचा प्रयत्न करणार आहोत की देवा किती दिवस रे, किती दिवस, कसं हे जगणं, किती हा त्रास, किती हा कलह नकोसा झाला मला. ह्यापेक्षा मराठी अजून चांगलं येत नाही मला.
बहुतेक देवाची इच्छाच असेल की मी या त्रासातून जावं. इयोबाला जर झालं तर मलाही होऊ शकतं. अरे हे काय ख्रिस्ती जीवन, हा काय प्रकार आहे कबुली द्यायचा. आज माझी इच्छा आज आपण जे ऐकणार आहोत त्याच्यानंतर आमची प्रार्थना बदलू दे. त्याच्यानंतर आमचा अधिकार मोकळं करण्याची ताकद आहे ना ती बदलू दे. आमेन. हालेलुया, हालेलुया. उत्पत्ती 1:28 देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा. आमेन. बहुगुणित व्हा. आमेन. पृथ्वी व्यापून टाका. आमेन. पृथ्वी व्यापून टाकण्याविषयी आम्ही मागच्या वेळेला बघितलं. व ती सत्तेखाली आणा. सगळेजण म्हणा सत्तेखाली आणा. मोठ्याने सत्तेखाली आणा. हालेलुया. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. म्हणा कोणतरी सत्ता चालवा. हा. हालेलुया. There are some interesting things that I want to talk about having dominion and subduing the earth. काही विशेष गोष्टी मला बोलायच्या आहेत. सत्तेखाली आणा आणि सत्ता चालवा याच्याविषयी. मला वाटतं शब्दांच्या अभावे मराठीमध्ये हे दोन्ही शब्द इकडे जे आले सत्ता अशी आलेली आहे. बट इंग्लिशमध्ये सबड्यू अँड हॅव डोमिनियन असं आलेलं आहे. सबड्यूचा अर्थ जर सांगितला तर इथं असं मला कळतं की टू डिफीट समबडी ऑर समथिंग. टू डिफीट समबडी ऑर समथिंग. कुठल्या तरी एका गोष्टीला किंवा एका व्यक्तीला हरवणे म्हणजे सबड्यू, सत्तेखाली आणणे. हॅलो. म्हणजे सत्तेखाली आणा जेव्हा बायबलमध्ये अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. सबड्यू हा शब्द बायबलमध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणामध्ये बोलताना कुठं ना कुठे शत्रूचा उल्लेख आहे. लक्षात घ्या, कुठे ना कुठे शत्रूचा उल्लेख आहे. मग ते आपल्या शरीरामध्ये असलेला आजार आणि विकार असू दे, कुठे कुठे म्हटलेलं आहे की परमेश्वराने द लॉर्ड हॅज सबड्यूड युअर इनिक्विटीज फॉर यू. प्रभूने तुमचे आजार, तुमची दुर्बलता याला सत्तेखाली आणलेलं आहे असं एखादं वचन सांगतं. दुसऱ्या अनेक ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराने तुम्हाला ताकद दिली आहे. आपण जे बघणार आहोत येणारा काही वचनांमध्ये, तुम्हाला परमेश्वराने ताकद दिलेली आहे सत्तेखाली गोष्टी, तुमच्या शत्रूंवरती सत्ता चालवण्याची ताकद परमेश्वराने दिलेली आहे अशा अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. सत्ता, सबड्यू. सगळे म्हणा सबड्यू. ओके, कळालं तुम्हाला हा शब्द सबड्यू. सबड्यू जेव्हा म्हणत तेव्हा सत्ता हे लक्षात ठेवा. सबड्यूचा अर्थ, सत्ताचा अर्थ किंवा सत्तेखाली आणणे म्हणजे टू डिफीट समबडी ऑर समथिंग. कोणाला तरी किंवा काहीतरी हरवणे याला म्हणतात सत्ता किंवा सत्तेखाली आणणे. दुसरा अर्थ त्याचा असा आहे टू ब्रिंग समथिंग ऑर समबडी अंडर कंट्रोल. दुसरा अर्थ काय? कोणाला तरी किंवा कुठल्या तरी गोष्टीला आपल्या नियंत्रणामध्ये आणणे याला म्हणतात सत्तेखाली आणायचं. आर यू अंडरस्टँडिंग? दोन अर्थ सत्ता याच्या सत्तेखाली आणणे याला दोन अर्थ आज मिळाले. पहिला अर्थ काय? कुठल्या तरी गोष्टीला किंवा व्यक्तीला हरवणे. आणि दुसरा अर्थ कुठल्या तरी गोष्टीला किंवा व्यक्तीला नियंत्रणात आपल्या ठेवणे याला म्हणतात सबड्यू. आर यू अंडरस्टँडिंग? ओके, 1-2-3 गोष्ट बोलतो. God was commanding Adam and Eve to subdue the earth. परमेश्वर आदम आणि हव्वेला आज्ञा देत होता की तुम्ही पृथ्वीला सत्तेखाली आणा. ही वॉज नॉट रिक्वेस्टिंग ॲडम अँड ईव्ह, ही वॉज कमांडिंग ॲडम अँड ईव्ह. तो आदम आणि हव्वेला विनंती करत नव्हता, बघा जमलं तर. हॅलो, बघ बाबा आत्ताच पैदा झालायस, जमलं तर आण सत्तेखाली, नाही तर राहू दे. असं काही परमेश्वर बोलत नाही. परमेश्वर आदम आणि हव्वेच्या समोर उभा राहतो आणि तो म्हणतोय पृथ्वी सत्तेखाली आणा. याचा अर्थ मागच्याही रविवारी मी तुम्हाला सांगितलो, जर परमेश्वर असं बोलतो याचा अर्थ परमेश्वराला माहिती आहे आदम आणि हव्वा पृथ्वीला सत्तेखाली आणू शकतात. हालेलुया. म्हणून मागच्या वेळेस आपण शिकलेलं आहे, when God commands he knows that this person is able to do it. जेव्हा देव आज्ञा देतो त्याला माहिती आहे की ज्याला मी आज्ञा देत आहे ते तो करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून इथं परमेश्वर आदम आणि हव्वेशी बोलतोय
की पृथ्वी सत्तेखाली आणा आणि सर्व प्राण्यांवरती तुम्ही सत्ता चालवा. सत्ता म्हणजे कोणाला तरी किंवा कुठल्या व्यक्तीला हरवणे आणि कोणाला तरी किंवा कुठल्या तरी गोष्टीला नियंत्रणामध्ये आणणे. आदामाशी आणि हव्वेशी परमेश्वर बोलत आहे, पृथ्वी सत्तेखाली आणा. हालेलुया. यातून मला एक गोष्ट दिसते, वी डू नॉट हॅव टू जनरेट द पॉवर टू सबड्यू. आम्हाला सत्तेखाली आणण्यासाठी सामर्थ्य पैदा करायची गरज नाही, कारण परमेश्वराने अगोदरच ते देऊन टाकलेलं आहे. आदम आणि हव्वाला कुठून दे डिड नॉट हॅव टू बॉरो अ स्ट्रेंथ फ्रॉम समवेअर टू सबड्यू दी अर्थ. आदम आणि हव्वेला कुठून तरी ताकद भाड्याने घेण्याची, उसने घेण्याची गरज नव्हती पृथ्वीला सत्तेखाली आणण्यासाठी. परमेश्वर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणत होता, पृथ्वी सत्तेखाली आणा. ज्यावेळेस तो बोलत होता त्यावेळेला आपोआप त्याच्यामधून निघालेली ताकद आदम आणि हव्यामध्ये येत होती. त्याच्यामधून निघणारं ज्ञान त्यांच्यामध्ये येत होतं. ज्यावेळेला परमेश्वर आमच्याशी बोलतो, जेव्हा आम्ही वचन वाचतो आणि आज्ञा आम्ही वाचायला लागतो, त्यावेळेला परमेश्वरामधून निघालेलं सामर्थ्य, परमेश्वरामधून निघालेलं जे सर्व ज्ञान आहे ते आमच्यामध्ये आपोआप अगोदरच उतरून येतं आणि त्याच्यानंतर आम्ही आपोआप सत्तेखाली आणू शकतो, गोष्टींना हरवू शकतो. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. आज इकडे लोक आहेत का असे जे विश्वास ठेवत आहेत की परमेश्वराने अगोदरच मला अधिकार आणि ताकद दोन्ही दिलेले आहेत सत्तेखाली आणण्यासाठी. हालेलुया. जेव्हा सरकार एका अधिकाऱ्याला निवडतं, त्यांना फक्त अधिकारी म्हणून निवडत नाही, अधिकारी म्हणून निवडल्यानंतर त्यांना ताकद देतात. हालेलुया. म्युनिसिपल कमिशनरला निवडल्यानंतर सरकार त्या खुर्चीवर त्यांना बेल्यानंतर फक्त टेबल आणि खुर्ची मिळत नाही, त्याला सही करण्याचा अधिकार मिळतो. त्याच्या सहीमध्ये इतकी ताकद. तुमची सही करून बघा काय होतंय का. हॅलो, आज मी सही करतो, इकडची 20,000 नाही, 20,000 कशाला, 2 एकर जागा माझ्या नावावर. कोणतरी बघा काहीतरी त्या सहीला काय आहे का व्हॅल्यू. काही लोक ऑटोग्राफ देऊन खुश आहेत फक्त. हॅलो, हे अमित कांबळे ऑटोग्राफ दिला, अमित कांबळे लय खुश झाला. अरे काय त्या ऑटोग्राफची सीमा काय माहिती का. ज्या वहीमध्ये ज्या कागदावरती मी ऑटोग्राफ दिलेला आहे, ऑटोग्राफला काय म्हणणार मराठीमध्ये, स्वाक्षरी नाही. ऑटोग्राफ जे सिंगर्स आहेत, डान्सर्स आहेत ना, असो, अमित कांबळेंनी साईन दिली, ते कागद जपून ठेवलं. त्या ऑटोग्राफची सीमा सांगतो तुम्हाला, मर्यादा. ते पोरगं कागद उघडतंय आणि ते बघतंय, आज मी अमित कांबळेला भेटलो, आज मी शेल्डन बंगेराला भेटलो, आज मी ह्याला भेटलो, आज मी सही घेतलं. त्याच्या पुढे त्या सहीचा अधिकार काहीच नाही आहे, त्या स्वाक्षरी त्या ऑटोग्राफचा अधिकार काहीच नाही. बस तेवढंच आहे, मन प्रफुल्लित करणे आणि एक स्मितहास्य आणणे, त्याच्या पुढे काय होत नाही. पण ज्या सरकारने एका व्यक्तीला म्युनिसिपल कमिशनर म्हणून नियुक्त केलं, त्याच्या सहीमध्ये वजन आहे. हालेलुया. कारण सरकारने त्याला फक्त पोझिशन दिले नाही, त्या पोझिशन बरोबर अधिकार पण दिलेला आहे. हालेलुया. देव आम्हाला फक्त असं म्हणत नाही की तुम्ही निवडलेले गण, तुम्ही राजकीय याजगणात, फक्त असं म्हणत नाही. त्याच्यामध्ये येणारे सर्व अधिकार त्याने आम्हाला त्यावेळेला दिलेले आहेत. हालेलुया. 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 जर तो म्युनिसिपल कमिशनर घरी बसून म्हटला, मी म्युनिसिपल कमिशनर नाहीच आहे, माझ्याकडे काय ताकदच नाही आहे, मी काय करू शकतच नाही आहे, तो काहीच करू शकणार नाही. परंतु ज्यावेळेला त्याला विश्वास आहे की होय मला सरकारने निवडलेलं आहे, मी म्युनिसिपल कमिशनर आहे, त्यावेळेला तो ऑफिसमध्ये जाणार, तो ऑफिसमध्ये बसणार, त्या टेबलवरती बसणार, तिथे कागदपत्र येणार, तो सही करणार आणि गोष्टी बदलायला लागणार. हालेलुया. आज परमेश्वराची इच्छा आहे की देवाने जे आम्हाला दिलेलं आहे अगोदरच,
सत्तेखाली आणण्यासाठी जे सामर्थ्य आणि अधिकार देवाने दिलेला आहे त्याच्यावर आम्ही घरी बसल्या विश्वास ठेवावा आणि बाहेर पाऊल टाकल्या मी विश्वास ठेवावा की माझ्या एका कबुलीने गोष्टी बदलू शकतात. कोणीतरी आमेन. हालेलुया. ओके. सो Adam and Eve did not have to generate or take the power from somebody else. तर म्हणून आदम आणि हव्वेला कोणाकडून उसने हे अधिकार घेण्याची गरज नव्हती, कारण खुद्द परमेश्वराने त्यांना देऊन टाकलं होतं. इथपर्यंत समजलं. दुसरी गोष्ट मला समजते. व्हेरी इंटरेस्टिंग थिंग आय वॉज रीडिंग. हे कधी घडलं? देवाने त्यांना आशीर्वाद दिला. कधी घडलं हे? अगदी सुरुवातीला देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली, मग आदम आणि हव्वाला निर्माण केलं, आणि मग आदम आणि हव्वाला पहिला वार्तालाप. दिस इज द फर्स्ट कम्युनिकेशन गॉड इज मेकिंग टू ॲडम अँड ईव्ह. पहिला वार्तालाप. सगळे म्हणा पहिला वार्तालाप. पहिला वार्तालाप आदम आणि हव्वाबरोबर परमेश्वर करत आहे, आणि खूप चांगलं आहे. फलद्रूप व्हा, चांगली गोष्ट आहे. अजून काय? बहुगुणित व्हा, खूप चांगली गोष्ट आहे. पृथ्वी व्यापून टाका, खूप चांगली गोष्ट आहे. मग नंतर मी विचार केला, ती सत्तेखाली आणा. लेट मी, हे परमेश्वर यांना बोलत असताना पाप अस्तित्वात नव्हतं. खुद आदम आणि हव्वा यांनी अजून पाप केलं नव्हतं. पृथ्वी पतनावस्थेमध्ये गेलेली नव्हती. त्याच्या अगोदर परमेश्वर आदम आणि हव्वाला म्हणतोय पृथ्वी सत्तेखाली आणायची. To subdue, the second meaning I gave. What is the meaning of subdue? The second meaning I gave you. दुसरा अर्थ काय सांगितलं सबड्यूचा? कोणाला तरी नियंत्रणात ठेवणे. हॅलो. नियंत्रणात ठेवणे म्हणजे सत्तेखाली आणा, म्हणजे कोणाला तरी आणि कुठल्या तरी गोष्टीला नियंत्रणात आणले. जेव्हा तुमचा विश्वास आहे का की जेव्हा परमेश्वराने सर्व काही निर्माण केलं तेव्हा ते परिपूर्ण होतं? येस, नो, मे बी, हो, कदाचित, नाही, आमचा विश्वास आहे, पर सगळं काय उत्तम, हो की नाही? सगळं काय उत्तम, सगळं काय उत्कृष्ट आणि परिपूर्ण आपल्या आपमध्ये परिपूर्ण असं परमेश्वराने निर्माण केलेलं असताना पण परमेश्वर आदम आणि हव्वाला म्हणतो की तुम्हाला पृथ्वी सत्तेखाली आणायची आहे. याचा अर्थ गॉड वॉज सीइंग समथिंग अहेड ऑफ ॲडम अँड ईव्ह. परमेश्वर आदम आणि हव्वाच्या पुढे काहीतरी बघत होता. त्याला माहीत होतं. गॉड न्यू that they will fall. God knew because of them the earth will be in a fallen state. देवाला माहिती होतं की आदम हव्वा पाप करणार आहेत. देवाला माहिती होतं की आदमामुळे पृथ्वी देखील पतन अवस्थेमध्ये जाणार आहे. बिकॉज ऑफ वन सिन the entire creation was in a fallen state. एका पापामुळे संपूर्ण सृष्टी ही पतन अवस्थेमध्ये आली. पतन अवस्थेमध्ये आली म्हणजे काय झालं माहिती का? जो नियंत्रण, जी परिपूर्णता किंवा ज्या परिपूर्णतेचा आशीर्वाद अखंड सृष्टीला प्राप्त झाला होता तो त्यांच्यापासून निघून गेला. आता पाप आल्यामुळे पतनावस्था आली. पतनावस्था असल्यामुळे अपरिपूर्णता दिसली. पतन अवस्था म्हणजे काय? फॉलन स्टेट म्हणजे काय? म्हणजे मी एक गोष्ट आता करू शकत होतो अगोदर, आता मी करू शकत नाही आहे. हॅलो. हा इतका भारी खेळायचा, इतका भारी खेळायचा, दारूबाजीमध्ये लागला, आता काहीच होत नाही याच्याकडनं. पडलेल्या अवस्थेमध्ये इतका उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु काहीच दिवसामध्ये त्याचा खेळ सगळा बर्बाद झाला. कशाला? कारण आम्ही त्याला बघितलं की तो ड्रग्ज घ्यायला लागला आहे, तो दारूमध्ये सापडलेला आहे, तो नको त्या गोष्टी करायला लागला म्हणून तो खाली पडला, तो वर उठू शकत नाही. पतन अवस्था समजायला लागले तुम्हाला? पृथ्वी जेव्हा पतन अवस्थेत आली त्यावेळेला
सगळीकडे सैरावैरा कसं पण वाढणं सुरू झालं. प्लीज अंडरस्टँड दिस. आय डोंट नो वाय आय गेट स्टक विथ जेनेसिस. पृथ्वी जेव्हा पतनावस्थेत आली त्यावेळेला सगळं काही सैरावैरा, इकडून तिकडून सगळं काटे कुसळे आले. माझा विश्वास आहे देवाने अगोदर काटे कुसळे नाही तयार केले. पतनावस्थेमध्ये आल्यानंतर काटे कुसळे आले. वाढ खुंटायला लागली, झाडांची वाढ खुंटायला लागली. ते सगळं जाऊ दे, जीवन आणि सार्वकालिक जीवन होतं त्याला एक कॅप लागला, मर्यादा आली, मरण इंट्रोड्यूस झालं. हॅलो, हे सगळं असताना परमेश्वर त्याच्यामुळे एक योजना हे घडण्याच्या अगोदर करतो, ती म्हणजे पृथ्वी सत्तेखाली आणा. If you believe it or you don't believe it, I am telling you anyways, the earth needs you and me. तुम्ही विश्वास ठेवा अथवा नाही, मला हे बोलू द्या, पृथ्वीला तुमची आणि माझी गरज आहे. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला सत्तेखाली आणा याचा अधिकार त्याने दिलेला आहे. हालेलुया. There are many more powerful creatures than humans. खूप बलाढ्य असे प्राणी आहेत मनुष्यापेक्षा. त्यांच्यावर परमेश्वर त्यांच्याकडे जाऊन बोलला नाही, अरे आदमाने हव्वाला ट्राय केलो झालं नाही, आता हत्तीकडे जातो. जर कदाचित उत्पत्तीमध्ये हत्तीकडे देव गेला असता तर आपली काय अवस्था झाली असती आम्हाला माहीत नाही. हत्ती पण बोलायला लागला असता, त्याला पण तेवढंच ज्ञान मिळालं असतं, तेव्हा आदमाने हवेपेक्षा उत्तम ज्ञान मिळालं असतं आणि त्याने सत्ता चालवली असती. परंतु देवाची कृपा बघा, ज्याच्यामुळे पाप आलं त्याच्याकडेच तो जातोय बोलायला की तुलाच सत्तेखाली आणायचं आहे. हालेलुया. जर आमचं पाप, जर आमची कमजोरी, जर आमची कमतरता, जर आमच्या कमी घटी आमच्या समोर जास्त यायला लागलेत आणि त्याच्यामुळं मी काय करू शकत नाही असं वाटत असेल तर आदम आणि हव्वेकडे पहा. त्याने पृथ्वीला पतनावस्थेमध्ये आणलं, परंतु त्यांच्याकडेच परमेश्वर बोलतोय तुम्हीच पृथ्वी सत्तेखाली आणणार आहे. हालेलुया. जर आदम आणि हव्वेविषयी परमेश्वर असं करू शकतो तर तुमच्या आणि माझ्याविषयी तर अधिक करणारा परमेश्वर येतो. हालेलुया. आदम आणि हव्वाकडे येशूचं रक्त नव्हतं, तुमच्या आणि माझ्याकडे येशूचं रक्त आहे आणि म्हणून सत्तेखाली आणण्याचं जास्त अधिकार आणि जास्त सामर्थ्य आमच्याकडे आहे. मला असं म्हणू द्या. कोणीतरी आमेन म्हणेल. काही लोक आहेत त्यांना विश्वास बसेना. असू दे, शेजारच्याकडे वळून म्हणा असू दे, असू दे, काय हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे, शैतान येतो, हव्वेशी बोलतो. आपण हे पण शिकलो, बरेच जण शिकवलेलं की तो वीकलिंगकडेच येतो. हव्वा त्यावेळेला वीक होती. आणि म्हणून शैतान तिच्याकडे येतो आणि म्हणतो हे खाऊन काय होणार आहे, कुठलं फळ खाऊ नको म्हटलं, आणि ऑल ऑफ दॅट स्टफ. हे सगळं बोलण्याच्या मागे त्याला ती सत्ता जी त्याच्यापासून निघून गेली ती हवी होती. ज्यावेळेला परमेश्वर आदम आणि हव्वेला बनवत होता, बनवल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर व्यवहार करत होता त्याच्यामध्ये एक प्रकारचं जेलसी आली की माझ्याकडे जे मिळायचं होतं आता ते कदाचित ह्यांच्याकडे चाललेलं आहे, मला ते हवं आहे, म्हणून त्याची एंट्री होते. ओके, फास्ट फॉरवर्ड टू न्यू टेस्टमेंट. येशू 40 दिवस 40 रात्र उपवासामध्ये अरण्यात जातो आणि तिथून आल्यानंतर शैतान त्याला भेटतो आणि पहिल्यांदा भेटला तो काय म्हणते त्याला, माझ्या समोर तू झुकलास तर हे सर्व राज्य मी तुला देईन. सी, एव्हरीथिंग वॉज अबाउट ब्रिंगिंग समथिंग डाऊन. सगळं काय होतं, सगळं खाली आणणं, सत्ते खाली.
शैतानाला एक गोड गैरसमज आहे, सगळे म्हणा गोड गैरसमज, हा की त्याच्याकडे सत्ता आहे. इतका मोठा गैरसमज होता की येशूला बोलतो माझ्यासमोर झुक म्हणजे हे सगळं तुला देतो. त्याला माहित नव्हतं की सगळं काय अगोदरच येशूचं आहे. हालेलुया. माझ्या बापाचं जे काय आहे आणि जे मला माहिती आहे की सगळं काय बापाचं आहे ते माझं आहे, तर मग मी कसा राहणार आणि कसा जगणार. हालेलुया. माझ्या येशूचं हे सगळं काही होतं, त्याला माहिती असून नसल्यासारखं करतो आणि म्हणतो माझ्यासमोर झुक म्हणजे सगळं काही तुला देईन. अंडरस्टँड द स्ट्रॅटेजी. त्याची इच्छा होती की कसं तरी करून येशू झुकला असता तर मला परत सत्ता मिळाली असती सगळी. समजून घेण्याचा अगदी आम्ही प्रयत्न करू की युद्ध सत्तेखाली आणण्याचं आहे. जोपर्यंत आम्ही पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत आम्हाला गोष्टी सत्तेखाली आणायचे आहेत. हालेलुया. आजाराला सत्तेखाली आणायचं आहे, दारिद्र्याला सत्तेखाली आणायचं आहे. आय डिक्लेअर इन द नेम ऑफ जीसस, नोबडी अटॅच्ड टू दिस चर्च will be in debts. I declare that in the name. मी येशूच्या नावाने घोषित करतो भविष्यवाणीच्या स्वरूपामध्ये की जे कोणी या चर्चशी निगडीत आहेत आणि असे वचन त्यांच्या कानावर पडत आहेत, दरिद्रता त्यांना स्पर्शही न करो. हालेलुया. कारण ज्यांना वचन कळतं, ज्यांना वचनामधली सत्ता कळते, ते दरिद्र्यामध्ये राहू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जे काम करत आहात त्याला 10 पट प्रतिफळ परमेश्वर द्यायला लागेल. कारण तुम्हाला कळेल की तुम्ही काम केल्याने जे मिळतंय त्याच्याने मिळत नाही आहे, परंतु तुम्ही काम करत असताना सत्तेखाली आहात म्हणून तुम्ही काम करायला लागलात, म्हणून तुम्हाला सर्व काही प्राप्त होत आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. Hallelujah. Wow. Jesus did not bow down before Satan because he knew he was the one subduing, he was the one having dominion. येशू सैतानासमोर झुकला नाही कारण त्याला माहिती होतं की तोच स्वतः गोष्टींना सत्तेखाली आणतोय, तोच स्वतः गोष्टींना नियंत्रणामध्ये ठेवत आहे. कसे काय त्याच्या हातातून चमत्कार झाले, कसं काय आजार निघून गेलं, कारण त्याने त्या आजाराला सत्तेखाली आणलं होतं, त्याने त्या आजाराला अगोदरच हरवलं होतं. कोणीतरी आमेन म्हणत. हालेलुया. अँड ही कुड डू इट बिकॉज बघा, शैतानाने जेव्हा त्याला सांगितलं की तू माझ्या पायाखाली आहे, झुक म्हणजे मी तुला हे सगळं देईन, तुला सगळं देईन, तो उत्तर वचनाच्या द्वारे देतो. तो उत्तर वचनाच्या द्वारे देतो. वचन त्याच्या आतमध्ये होतं. तो खुद्द वचन होता. वचन त्याच्या आतमध्ये होतं. कोणाला गौरव द्यायचंय त्याला माहीत होतं, त्याच्यामुळं सत्ता त्याच्याकडे आहे त्याची खात्री त्याला होती. हालेलुया. म्हणून कुठलीही गोष्ट, कुठलाही आजार तुम्हाला सत्तेखाली जेव्हा आणत आहे तेव्हा तुमचे हेच 2 वेपन्स तुमच्याजवळ असले पाहिजे, आराधना आणि वचन. आराधना आणि वचन. वर्शिप अँड वर्ड. वर्शिप अँड वर्ड. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणाची आराधना करत आहात, तुम्हाला माहिती आहे देवाचं वचन तुमच्यामध्ये राहतं. या 2 गोष्टीमुळे तुमच्यावरती कुठला आजार, कुठली दरिद्रता, कुठली कमजोरी राज्य करू शकत नाही. येशूला हे माहित होतं म्हणून तो हे करू शकला. हालेलुया. Why do I come to church? I come to church to worship the Lord. Why do I come to church? I come to church to receive the word of God.
का तुम्ही चर्चला येता? आराधना देण्यासाठी मी चर्चला येतो. का तुम्ही चर्चला येता? वचन माझ्या आतमध्ये घेण्यासाठी मी चर्चला येतो. का? कारण ह्या दोन गोष्टी जर माझ्याकडे आहेत तर मी गोष्टींना सत्तेखाली आणू शकतो. मी कोणाच्या सत्तेखाली जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. Do you believe I sense some businesses are going to take off from today onwards in Jesus name. कुठले तरी व्यवसाय आजपासून शूट अप करणार आहेत. का? कारण तुमची मनस्थिती तुम्ही चेंज केलेली आहे. हालेलुया. If the world or the worldly people can receive this much, I can receive more than them. जर जगातल्या लोकांना तेवढं मिळू शकतं तर त्याहून अधिक मला मिळू शकतं. कारण त्यांच्याकडे वचन नाही आहे, माझ्याकडे वचन आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. Worship and word is the weapon against the dominion of Satan. आराधना आणि वचन हे शैतानाच्या सत्तेच्या विरोधात उठणारे शस्त्र आहेत. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. मी म्हणत होतो तुम्हाला, पतन अवस्थेमध्ये जाण्या अगोदर परमेश्वर त्यांच्याशी बोलतो. कारण त्याला माहीत होतं समस्या येणार आहे, त्याला माहीत होतं अवस्था बिघडणार आहे. म्हणून अवस्था याला बिघडवण्यानंतर नियंत्रणामध्ये आणण्याची तरतूद परमेश्वराने अवस्था बिघडण्याच्या अगोदर आदम आणि हव्वाला दिली. ह्याच्यातलं सामर्थ्य समजून घ्या. Hallelujah. There is a standard where you go into a situation and the situation prepares you. एक स्तर असा आहे जिथे तुम्ही परिस्थितीमध्ये जाता आणि परिस्थिती तुम्हाला तयार करते. But I am talking today about a standard. Even before you go into a situation, you are ready and prepared for the situation. Hallelujah. बरं, मी अशा स्तराविषयी आज तुमच्याशी बोलतोय की तुम्ही परिस्थितीमध्ये गेल्यानंतर तयार होणार नाही. तुम्ही अगोदरच तयार आहे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी. हालेलुया. बस झालं आता मला ते ऐकायचं की अरे सोनं तर अग्नीमध्ये गेल्यानंतर तयार होतंय. चांगलं सत्य आहे म्हणा, कोणाला तरी सत्य आहे, खरं आहे. हां, पण ते लिंबूटिंबू आहे म्हणा, शेजारच्याला लिंबूटिंबू आहे. हालेलुया. I am prepared to face my situation. मी तयार आहे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी. परिस्थिती आम्हाला बदलण्यासाठी, उत्तम करण्यासाठी आमच्यावरती येते. जर हे सत्य आहे तर मी जे बोलत आहे ते पण सत्य आहे की परमेश्वराने परिस्थिती येण्या अगोदर मला तयार केलेलं. ही प्रिपेअर्ड ॲडम अँड ईव्ह बिफोर द फॉल. पतन अवस्था येण्याच्या अगोदर आदम आणि हव्वाला त्याने तयार केलं. त्याला माहिती आहे की ते वाघ ते सिंह कसं वागणार आहे पतन अवस्थेमध्ये आल्यानंतर. म्हणून त्याला कंट्रोलमध्ये आणण्याची ताकद अगोदरच आदम आणि हव्वाला दिली. त्याला माहिती आहे की झाडं वृक्ष आता कसे वाढणार आहेत आणि कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये त्रास असणार आहे. म्हणून म्हटलं तू कष्ट करशील. लक्षात ठेवा, तू कष्ट करशील, शेतीवाडी करशील आणि मग तुला सगळं मिळणार आहे. आम्ही ख्रिस्ती शेतकरी जर आहेत तर ख्रिस्ती शेतकरी बी जमिनीमध्ये पेरून जमिनीतून अपेक्षा करू नका. बी अशी पेरा की विश्वास ठेवा तुम्ही
की तयार काहीतरी मी त्याच्यामध्ये टाकत आहे आणि पतन अवस्थेमधली असलेली जमीन मी माझ्या बोललेल्या शब्दाच्याद्वारे ती सत्तेखाली आणेन आणि 100% पीक त्याच्यातून उत्पन्न होईलच होईल. हालेलुया. बिफोर यू गेट सिक द हिलिंग इज yours. बिफोर यू गेट सिक युअर हिलिंग इज yours. आजारी पडण्या अगोदर आरोग्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे. बिफोर यू नो यू नीड अ कार द प्रोव्हिजन इज yours. तुम्हाला तुमच्यामध्ये मला कार पाहिजे हे जी इच्छा आहे पैदा होण्याच्या अगोदर परमेश्वराने त्याचं प्रोव्हिजन तुम्हाला करून ठेवलेलं आहे. कोणीतरी आमेन म्हणून. Before you know you need a business, the business is yours. Before you know there is a promotion, the promotion is yours. Before you need a job, you should know the job is already given to you. Hallelujah. हा माझा परमेश्वर आहे जो समस्या तयार झाल्यानंतर उत्तर देतो असा नाही. त्याला माहिती असतं की एक समस्या येणार आहे, त्याच्या अगोदरच तो आम्हाला तरतूद करून ठेवतो. हा माझा देव, हा तुमचा देव. हालेलुया. आमेन. आमेन. देव करो की हे वचन अनेकांना आज प्रोत्साहन देव त्यांच्या परिस्थितीमध्ये असताना, त्यांच्या परिस्थितीमध्ये असताना. आमेन. काही लोकांना वाटतं की परिस्थितीने मराठीत छान, परिस्थितीने मला गिळंकृत केलेला आहे. काय वजनदार शब्द आहे. परिस्थितीने मला पाळकसाहेब गिळंकृत करून टाकलं. म्हणजे गिळून टाकलं परिस्थितीने. तिथं आत त्या परिस्थितीच्या पोटात असताना आज जर तुम्ही विश्वास ठेवाल ना की परमेश्वराने मला अगोदरच सामर्थ्य आणि अधिकार दिलेला आहे, स्फोट होईल, स्फोट आतमध्ये आणि फुटेल त्याचं पोट. हॅलो. आम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. हे विसरू नका, जीसस डाईड ऑन द क्रॉस इन ॲडव्हान्स फॉर युअर सिन्स. तुम्ही पाप केलंय आणि उद्या मरणार आहे येशू असं नाही आहे. हॅलो. Jesus dying on the cross is another evidence that God has given everything in advance. Jesus dying on the cross is an evidence that God has done everything for us in advance. Hallelujah. त्याला माहिती आहे आमचं पतन होणार, त्याला माहिती आहे आमच्याकडून पाप होणार. ख्रिस्त येशू माझ्यासाठी अगोदरच 2000 वर्षापूर्वी मेला. त्याचं रक्त त्याने सांडलं, त्याचं रक्त त्याने सांडलं आणि त्याचं शरीर त्यांनी मोडलं. ह्यासाठी नाही की रविवारी आम्ही यायचं आणि फक्त भाकर मोडायची. ह्याच्यात काय नाही आहे, यासाठी नाही आहे. ते सामर्थ्यशाली आहे, ते गंभीर गोष्ट आहे, ते पवित्र गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टीला मी मान्य आहे. परंतु येशूचं रक्त सांडणं आणि शरीर मोडणं, वधस्तंभावर मरणं हे काय दर्शवतं की इथून पुढे जे काय तुम्हाला लागणार आहे ते मी अगोदरच करून टाकलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. सत्तेखाली आणा. अगोदरच परमेश्वराने आम्हाला हे दिलेलं आहे. कोणीतरी ओके माझ्याबरोबर स्तोत्रसंहिता 18:39. लढाई करता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधला. लढाई करता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधलास. माझ्यावर उठलेल्यांना तू माझ्या खाली चित केले. माझ्यावर उठलेल्यांना तू माझ्या खाली चित केले आहेस. अनदर एक्सप्लेनेशन ऑफ सबड्यू आम्हाला इथे समजतं. फॉर दाऊ हॅज गर्डेड मी विथ स्ट्रेंथ unto the battle. If there is a KJV, okay, correct. For thou hast girded me with strength unto the battle.
युद्धामध्ये जाण्यासाठी त्याने मला काय केलेलं आहे? सामर्थ्याचा कमरबंद बांधलेला आहे, बेल्ट दिलाय, बेल्ट छान लेदरचा नाही, सामर्थ्याचा. हालेलुया. which means there is no escape from a battle. अनेक लोकांची प्रार्थना काय? समस्याच देऊ नको देवा, सगळं लवीडवी पिंक पिंक पाहिजे, सगळं गुलाबी गुलाबीच पाहिजे, दुसरं काय विचार करू नका मनामध्ये. मी आता काय म्हणलो ते बॅटल, बॅटल. ही गर्ड्स मी इन द टाइम ऑफ बॅटल विथ स्ट्रेंथ. त्याने मला युद्धावर जाण्यासाठी माझी कंबर सामर्थ्याने कसली आहे, किंवा कमरबंद, मला सामर्थ्याचा कमरबंद दिलेला आहे. हालेलुया. हॅव यू सीन वेटलिफ्टर्स? वेटलिफ्टर्सला कधी बघितलंय तुम्ही? ते उचलते ना, बॉडी बिल्डर. हां, जर त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वजन उचलायचं असेल तर तुम्ही बघितलंय की त्यांनी इथे खूप मोठा जाड असं लेदरचं पट्टा बांधतात इकडं. उचलायचं हाताने, इथं काय आहे? हॅलो, उचलायचं हाताने आहे ना वजन, इकडं काय आहे? सायन्स आहे. सायन्स सांगतं वजनाचं तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वजन जर तुम्हाला उचलायचं असेल तर तुम्हाला तुमची कंबर घट्ट करावी लागते. अँड दिस इज व्हॉट समथिंग इज रिलेटेड ओव्हर हिअर ऑल्सो. युद्ध आहे, रणभूमी आहे, रणभूमीवर जायचं आहे. रणभूमीवरती जाणं कदाचित तुम्हाला तुमच्या सामर्थ्यापेक्षा जास्त अपेक्षित आहे. घाबरू नका, मी तुमची कंबर सामर्थ्याने कसणार आहे. हालेलुया. मी तुमची कंबर सामर्थ्याने कसणार आहे. आणि बिकॉज आय एम गर्डेड विथ स्ट्रेंथ इन द बॅटल, दाव हॅज सबड्यूड अंडर मी दोज दॅट रोज अप अगेन्स्ट मी. जे माझ्या विरोधात उठले त्यांना माझ्या खाली आणलं, असं वचन सांगतं. सबड्यू, हरवणे, नियंत्रणामध्ये आणणे. हे सेम 2 सॅम्युएल 22:40. सी फ्रॉम वेअर, कुठून आलं हे स्तोत्र? हे गीत आहे ना, स्तोत्र, हे कुठून आलंय बघा. 2 शमूएल 22:40 वाचा. इज इट सो? हां, 2 शमूएल 22:40. लढाई करता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधला. हो, 2 सॅम्युएल मध्ये एक्झॅक्ट सेम वर्ड्स. लढाई करता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधला. कमरबंद बांधलास. मजवर उठलेल्यास तू माझ्या खाली चित केले. मजवर उठलेल्यास तू माझ्या खाली, पायाखाली काय केले? चित केले. 2 शमूएल 22व्या अध्यायामध्ये सेम लाईन आहे, परत तेच लाईन. स्तोत्र गीत लिहित असताना त्याला ते आठवलं जे परमेश्वराने त्यांच्याबरोबर केलं. हालेलुया, हालेलुया. जे परमेश्वराने त्याच्याबरोबर, ह्याच्या दाविदाच्या विरुद्धात खूप, शीर्षक वाचा त्या अध्यायाचं शीर्षक वाचा. आहे का काय शीर्षक? दाविदाने गायलेले मुक्तिगीत. आणि तेवढंच आहे का? ओके. इथे काय लिहिलेलं आहे की त्याचे शत्रू पुष्कळ झाल्या कारणाने परमेश्वराने जो विजय त्याला दिला त्याच्याविषयीचे गीत. परमेश्वराने दाविदास त्याच्या सर्व शत्रूपासून व शौलाच्या हातून सोडविले, त्या समय त्याने परमेश्वराला हे कवन गायले. त्याचे अनेक शत्रू होते आणि त्याच्या शक्तीच्या पलीकडे त्या गोष्टी होत्या, पण तो म्हणतो की परमेश्वराने माझी कंबर सामर्थ्याने कसली म्हणून मला विजय प्राप्त झाला. सत्तेखाली मी गोष्टी आणल्या. कधी कधी आम्हाला असं वाटतं, समटाइम्स वी फील, काही लोकांना सारखंच वाटतं, काही लोकांना कधी कधी वाटतं की ही जी समस्या आली ना, ह्याच्या मी सामोरे जाऊ शकत नाही. आता ह्या कर्जातून मी कसं काय बाहेर पडू, ह्या आजारातून मी आता कसं काय बाहेर पडू, होणार नाही. अशा वेळेला अशी वचनं आठवा
जिथं आमची ताकद संपते तिथं परमेश्वर आमची कंबर कसतो. वेअर माय स्ट्रेंथ फिनिशेस गेट्स ओव्हर एक्झॅक्टली इज द प्लेस वेअर गॉड गर्ड्स मी विथ स्ट्रेंथ. हालेलुया. आज तो परमेश्वर तुम्हाला आणि मला रणभूमीवर आम्ही आहोत आणि जाण्याची परवानगी युद्धावरती तो आम्हाला देतो आणि लढायला पण सांगतो. परंतु एक आश्वासन तो देत आहे की तुझी कंबर मी सामर्थ्याने कसणार आहे. म्हणजे जे तू करू शकत होतास त्याहून अधिक तुला करायला मिळेल. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. वचन 43 वाचा बघू. 2 सॅम्युएल 22:43. हां. तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले. हां, भूमीवरच्या धुळीसारखे. बघा, परत सत्तेखाली आणण्यासारखा गोष्टी बोलत आहे तो. भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांना चूर्ण केले. चूर्ण केले. हां. रस्त्यावरील चिखलाप्रमाणे रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यास तुडवून दाबून टाकले. मी त्या सत्तेखाली आणून दाबून टाकले. हालेलुया. हालेलुया. आहे का अजून काय 43 मध्ये? तेवढंच आहे. जे त्याला मारू इच्छित होते ते त्याच्या पायाची धूळ झाले, कारण त्याला कळून चुकलं देवाने मला सत्तेखाली आणण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आय हॅव अ फ्रेंड हू हॅड हाय डायबिटीज बट नाव ही डज नॉट हॅव. माझ्याकडे माझा एक मित्र आहे, त्याला खूप हाय डायबिटीज होते, परंतु आता डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले सगळे गोळ्या बंद, कारण तुला डायबिटीज नाही आहे. जर एका मित्राबरोबर घडू शकतं तर तुमच्या माझ्याबरोबर इथं देखील असं घडू शकतं. डायबिटीज विल गो इफ यू बिलीव्ह दॅट सबड्युईंग पॉवर इज गिवन टू यू. डायबिटीज निघून जाणार ज्यावेळेला तुम्ही विश्वास ठेवणार सत्तेखाली आणण्याचं सामर्थ्य देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आमेन. You don't believe. I want to believe. On your behalf also I want to believe. तुमच्या वतीने पण मला विश्वास ठेवू द्या. हे चर्च असं चर्च होऊ दे जिथे अशक्य रोग येऊन पूर्णपणे बरे होतील. God honor the words. Hallelujah. Hallelujah. पृथ्वी सत्तेखाली आणा. आदम आणि हव्वा पाप केल्यानंतर वाचू आहे पुढं. उत्पत्ती 3:15. आणि हां, तू व स्त्री. तू व स्त्री म्हणजे तू कोण आहे? हो, साप आहे. कोणाला पण साप बनवू नका. हां, आणि तू म्हणजे साप. तू व स्त्री. स्त्री. स्त्री कोण आहे? हव्वा. हां, हे मात्र कळालं तुम्हाला. हां, तू व स्त्री. तुझी संतती व तिची संतती. तुझी तिला साप बनवून टाकल्या. हां, तू व ती, तुझी संतती व ती संतती, याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. याच्यामध्ये मी परस्पर काय करेन? ती तुझे डोके फोडील. God does not get excited by bringing enmity. Please understand. परमेश्वर अगदी खुश होत नाही शत्रुत्व निर्माण करून. हॅलो. पण तरी पण इकडं तो काय म्हणतोय? तुझी संतती व ती संतती, याच्यामध्ये मी काय निर्माण करेन? वैर निर्माण करेन. एक कारण आहे त्याला. काय पुढे काय म्हटलंय? ती तुझे डोके फोडील. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. द स्टँडर्ड ऑफ द एनिमी कॅन ओनली रीच युअर फुटस्टूल. शैतानाची किंवा तुमच्या शत्रूची दर्जा ही फक्त तुमच्या पायापर्यंतच पोहोचू शकते. टाच फोडेल म्हटलंय ना.
काय म्हटलंय? टाच. आम्ही काय करतो? त्या सापाला घेतो आणि त्याचे मुके घेतो, मग तो डोक्यावर चढून इकडे डंक मारतो. तुझी संतती व ती संतती ह्याच्यामध्ये मी वैर निर्माण करेन. तू तिची काय करणार? टाच. आणि ती तुझे डोके. तुमचं स्टँडर्डची सुरुवात शैतानाचा डोका आहे. हालेलुया. Your standard of your authority begins from the head of the enemy. How can we forget this? आम्ही हे कसं विसरू शकतो की आमची दर्जा अधिकाराची सुरू होते ती आमच्या शत्रूच्या डोक्यापासून, आणि त्याची दर्जा फक्त आपल्या टाचेपर्यंतच आहे, त्याच्या पुढे तो येऊ शकत नाही. परवानगी दिली तर घुसेल, नाही तर नाही. हालेलुया. शमशोनाला परमेश्वराने, सॅमसन आणि डिलायला, शमशोनाला परमेश्वराने सामर्थ्य दिलं. त्याचं सामर्थ्य, सत्ता आणि अधिकार चालवण्यासाठी कुठे होतं? टाचेत होतं का? कुठं होतं? केसात होतं. डोकं बाबा स्वतः दिला. वचन सांगतं डिलायलाच्या मांडीवर झोपला. त्याची दर्जा वर असताना तो त्याने स्वतःची दर्जा खाली जमिनीपर्यंत केली. त्याचा अधिकार निघून गेला. ओ गॉड, त्याचा अधिकार निघून गेला. आज देवाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, आणि तो अधिकार इकडे असताना पण आम्ही भुलवले जातो आणि आमचा अधिकार आम्ही स्वाधीन करतो खाली, जिथं सैतानाची दर्जा संपते. सॅमसन हॅड टू बी बाउड डाऊन टू एक्स्ट्रॅक्ट ऑल हिज पॉवर. शमशोनाचं सगळं सामर्थ्य काढण्यासाठी त्याला झुकवावं लागलं, आणि झुकवण्यासाठी त्याला जे सर्व गुंगीचं औषध किंवा गीता म्हणते टॉनिक, ते सगळं द्यावं लागलं, आणि मग त्याला झुकवावं लागलं. आज आम्हाला तात्कालिक सुख सैतान आम्हाला देऊन, गुंगी चढवून आमचा अधिकार खाली झुकवत आहे आणि आमच्यापासून सत्तेखाली आणण्याचा अधिकार घेऊन टाकत आहे. समजत आहे का तुम्हाला? नो कॉम्प्रोमाइज, नो मॅटर व्हॉट. शमशोनाला हरवणं अशक्य होतं, त्याच्या विरोधात लढणं अशक्य होतं. आणि ते अशक्य का होतं माहिती का? सगळ्यांना माहिती आहे ह्याच्याकडे ताकद आहे, पण कोणाला माहित नव्हतं कुठून ताकद यायला लागली त्याला. लेट मी टेल यू, सेटन इज डम. मला तुम्हाला सांगू, शैतान मूर्ख आहे. म्हणा मूर्ख आहे. शेजारच्याकडे वळून म्हणू नका. शैतान मूर्ख आहे. तुमचं सामर्थ्य कुठून येतं हे त्याला ठाऊक नाही. पीपल डिड नॉट नो फ्रॉम वेअर ही इज गेटिंग द स्ट्रेंथ. शमशोनाला कुठून सामर्थ्य यायला लागले हे त्यांना माहीतच नव्हतं. माहिती करून घ्यायची उत्कंठा त्याला लागली, त्यांना लागली. सापडला. विमेन वर हिज वीकनेस. देवाने सांगितलं तुझ्या प्रजातीच्या बाहेर जाऊन कुणाच्या बरोबर संलग्न होऊ नको. झाला, भावलं सौंदर्य, गुंगी झाली, आणि मग हळूच ती विचारते, शमशोना तुझं सामर्थ्य कशात आहे रे? आणि तो म्हणतो कोणाला सांगू नको, मी फक्त तुलाच सांगतो. आजपर्यंत ती चूक घडत आहे प्रियानो.
कोणाला सांगू नको, मी तुलाच सांगतो. सांग सांग सांग, दाढी मिशा लाव. आणि तो म्हणतो माझं सामर्थ्य माझ्या केसात आहे. दुसऱ्या क्षणी एका व्यक्तीला बोलवून मुंडन उठतो आणि बघतो तर काय त्याचे सामर्थ्य शून्य झालेलं आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स वी आर रिस्पॉन्सिबल टू नॉट लिव्ह इन दी अथॉरिटी दॅट गॉड गिव्ह अस. बहुतांश वेळा आम्ही जबाबदार आहोत देवाने दिलेल्या अधिकारामध्ये न चालण्यासाठी. शैतानाला दोष लावून उपयोगाचं नाही आहे. हालेलुया. तो आदम आणि हवेच्या विषय, सर्पाच्या विषय, मस्तक आणि टाच हा विषय आलेला आहे. शमशोनाच्या विषय मस्तक आणि सगळं काही सत्तेखाली आणणं याच्या विषय आहे. येशू आणि शैतान याचा आमोरासमोर झाल्यानंतर मस्तक झुकणं, सत्तेखाली आणा याच्या अंडरस्टँड हाऊ द बायबल इज गिविंग अस रेफरन्सेस. बायबल आम्हाला कसं कसं संदर्भ देत आहे हे समजून घेण्यासाठी की आम्ही आमच्या हातात, आमच्या मुखात ते अधिकार सत्तेखाली आणण्याचा आम्ही घेतलंच पाहिजे. हालेलुया. अनेकांना वाटतं, मलाही वाटत होतं की मी खूप जास्त रडलो की देव माझ्यावर दया करेल. देव इतका पण, आम्ही देवाला इतकं पण इमोशनली ब्लॅकमेल करू शकत नाही. वी कांट इमोशनली ब्लॅकमेल जीसस. ही स्ट्रॉंग. काही लेकरांकडे बघा, मला हे पाहिजे 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 हे करून रडतात. मला लहानपणी मार पडायचा, मग मी रडायचो, मग मी दुःखी व्हायचो. मला वाटायचं माझ्यावर कोण प्रेमच करत नाही, म्हणून मी कोपऱ्यात जाऊन बसायचो, हुंदके देत 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 हळूहळू. मग दुपारची वेळ झाली की जेवणाची वेळ यायची. जेवण ताट समोर ठेवलं तर आतमधनं हळूच एक वाघ असा आतमध्ये येतं, मला जेवायचं नाही. केलं कधी असा? माझी मम्मी अशी जेवत नाही, फटके असे मिळतील ना तुला, नाही जेवला तर सगळा बाजूला ठेवून गपचूप जेव. मग काय नाही, गपचूप जेवून जेवायचं. मी हे का सांगितलं मला कळालंच नाही. काहीतरी बोलायचं होतं मला पण राहून गेलं. हालेलुया. रीड इन इंग्लिश सेम वर्स, जेनेसिस 3:15. जाता जाता एक बायबलच्या भाषांतरामध्ये झालेली एक चूक तुम्हाला देऊन जातो. अंडरस्टँड. इन इंग्लिश 3:15 मराठीमध्ये काय आहे? तू व स्त्री, तुझी संतती व ती संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. इथपर्यंत सगळं बरोबर आहे. अँड आय विल पुट एनिमिटी बिटवीन दी म्हणजे यू अँड द वुमन अँड बिटवीन दाय सीड अँड हर सीड. इथपर्यंत सगळं बरोबर आहे. मग ती तुझे डोके फोडेल. कोण? ती स्त्री तुझे डोके फोडेल व तू तिची टाच फोडशील. इंग्लिश वाचता जरा. इट शॅल ब्रूज दाय हेड अँड दाउ शॅल ब्रूज हिज हील. अजून एक दुसरं ट्रान्सलेशन सांगा. एनी अदर, पुट एनी अदर इंग्लिश ट्रान्सलेशन. डू हॅव KJV, NKJV, NIV, whatever. मी काल रात्री सगळे भाषांतर वाचत बसलो होतो ह्या वचनाचे, मराठी सोडून. हां, काय आलं आहे खाली? अँड आय विल पुट बिटवीन युअर ऑफस्प्रिंग अँड हर, ही विल क्रश युअर हेड. ही इथं काय आलंय? ती. There is a slight translation error in Marathi. The word says, he will crush your head. God is talking to the serpent. परमेश्वर सर्पाशी बोलत आहे की तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी वैर निर्माण करेन. ओके.
आता लक्षात घ्या, जेव्हा परमेश्वर बोलतोय तेव्हा तो फक्त हवेविषयी बोलत नाही आहे. काय तुझ्या विरुद्ध, तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये मी वैर निर्माण करण्याचं म्हटलं नाही. काय म्हटलेलं आहे? तुझी संतती. God was talking about seed, between thy seed and her seed. So हे वचन ना त्या बीच्या विषयी आहे, त्या संततीच्या विषयी आहे. म्हणून इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये आलेलं आहे, ही विल क्रश युअर हेड. He was not actually Adam. He was the one who will birth from the woman. Hallelujah. स्त्री पासून जो जन्म घेणारा तो बी, तो तुझी टाच, तुझे डोके फोडेल असं म्हटलेलं आहे. आजपर्यंत, काल रात्रीपर्यंत मला फक्त असंच वाटत होतं, ती तुझे डोके फोडेल. But it is not about Eve. It is about what is coming from her. तिच्या मधून जे निर्माण येणार होतं. अँड अजून एक संदर्भ असा आहे की इट वॉज ॲक्च्युली द फर्स्ट एव्हर प्रॉफेसी गिवन अबाउट जीसस. सगळ्यात पहिली प्रॉफेसी येशूविषयी आम्हाला इथं दिसते. ते सीड जो आहे इज नन अदर दॅन जीसस. येशू येणार आणि वधस्तंभावरती तुझं मस्तक तो ठेचणार. हालेलुया, हालेलुया. ओके, यू हॅव टू बिलीव्ह, यू हॅव टू बिलीव्ह की देवाने आम्हाला सत्ता चालवण्यासाठी अधिकार दिलेला आहे. हालेलुया. सी, गॉड anoints his people not on the feet, on the head. देव अभिषेक देतो त्याच्या सेवकांना, त्याच्या लोकांना पायावर नाही. कुठे? त्याला माहिती आहे तुमची दर्जा काय आहे, तुम्ही कुठे आहेत. गॉड नोज अँड ही anoints युअर हेड. लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वराने तुम्हाला अभिषेक केला त्यावेळेला शमशोनाची देखील ताकद तुमच्यामध्ये आलेली आहे. अनावश्यक गोष्टीसमोर झुकू नका, नको त्या परिस्थितीसमोर झुकू नका. तुम्ही झुकलात तर जे मस्तकावर मिळालेलं आहे ते तुमच्यापासून निघून जाईल. डोंट डू दॅट.